साऊथ गोवामध्ये पोचलो आहे. इकडं आल्यावर असं वाटतं की थोडंसं शांतता आहे. तर आपण नॉर्थ गोवामध्ये हे फेमस चर्च सध्याला ते बंद आहे, नाही तर मध्ये जाऊन दाखवलं असतं. आणि हा आजूबाजूलाचा रोड आहे, पूर्ण ओल्ड गोवा वाईब्स. इथे शॉपिंग वगैरे करायला जागा आहे. आणि इकडं कशीच ते दुकानं लागले, लाडू बिडू काहीतरी. सो आता आपण इथंच एक्सप्लोअर करणार आहोत. डॉमिनोज वगैरे पण आहे इथे. आणि ओल्ड सिटी आहे मध्ये इकडे, पूर्ण असे ओल्ड याचे वाईब्स येतात. बिल्डिंग स्ट्रक्चर वगैरे पूर्ण वेगळं आहे. कलर्स वगैरे मोस्टली ब्ल्यू व्हाईट याच्याच आहे. तर आपण जस्ट आपल्याला साऊथ गोवामध्ये पोचलो आहे आपल्या लोकेशनवरती. BR कॉटेजेस म्हणून आपण ती चेकिंग केली होती. सो बघू शकता तुम्ही इथं त्यांचं रिसेप्शन एरिया आहे. आणि कॉटेजेस वगैरे बघू शकता तुम्ही. अशा सी याच्यामध्ये कॉटेजेस आहे. सो आता करूयात चेक इन आणि थोड्या वेळाने बीचवर जाऊयात. आम्ही नाश्ता वगैरे केला आहे, पण आता जेवण वगैरे करू. थोड्या वेळाने जेवण वगैरे करू, नंतर बीचवर जाऊ. याच्या मागे जस्ट पॅटनम बीच आहे. आणि इथनं अराऊंड 3 किलोमीटरवरती पोलेलम बीच आहे. सो आता थोड्या वेळाने जाऊयात आणि करूयात एक्सप्लोर. आता तुम्हाला क्विक कॉटेज टूर देतो. सो इथं एंट्री केल्या इथं 2 चेअर्स आहे आपल्याला बसायला. रात्री नाईट इव्हनिंग तुम्ही इथं एन्जॉय करू शकता मस्त. आणि इथनं एंट्री केल्या आपला बेड. पूर्ण वुडन कॉटेज आहे. TV वगैरे भेटतो. आणि इकडे एक छोटंसं फ्रीज पण दिलेलं आहे त्यांनी. हे वॉर्डरोब वगैरे आहे तुमचे कपडे करायला. केटल वगैरे आहे चहा वगैरे बनवायला. आणि वॉशरूम पण ठीकठाक वॉशरूम आहे, चांगलं आहे, बघू शकता. हे इकडं बाथिंगसाठी. येस, एवढंच कॉटेज. AC वगैरे आहे. तर आता जस्ट पोलेलम बीचवरती पोचलो आहे आपण. पोलेलम बीचच्या साईडची स्ट्रीट आहे. त्या स्ट्रीटवरती भरपूर असे शॉपिंगचे वगैरे दुकान तुम्हाला भेटतील. तुम्ही इथे शॉपिंग वगैरे इथे शॉपिंग वगैरे करू शकता. या लेनमध्ये भरपूर असे काही काय ते छोटे छोटे हे पण आहे, टॅटू वगैरे काढायला तुम्हाला दिसतील. तर तुम्ही येऊ शकता इथं शॉपिंग वगैरे करायची असेल तर. बीचची एंट्री काय नाही, इथे पार्किंग पण अवेलेबल आहे या साईडला. आता आम्ही जस्ट नॉर्थ गोव्यामधनं इकडं आलो आहे, त्यामुळं इकडं आल्यावर असं वाटतं की थोडंसं शांतता आहे. नाही तर नॉर्थ गोव्याला बीच साईडलाच इकडं जवळपास असे लगेच म्युझिक वगैरे चालू असतं. सो हां, क्राऊड पण ठीकठाक आहे. नाही
क्राऊड पण भरपूर आहे इथे तसं. तुम्ही बघू शकता बीचवरती जास्त फॉरेनर्स आहे. आणि हे आपले नको जाऊ द्यात, जलपारा उठलाय पाण्यात. इथे कायाकिंग पण अवेलेबल आहे, कायाकिंग पण करू शकतो आपण. इथं करता येते पब्लिक, पण आपल्याला नाही करायचं कारण आपल्याला लागते नारळाची झाडं साईडने. ती आहे कोला बीचवरती, आपण तिथं करणार काय. तर आपण पोलोलिम बीचच्या, तर आपण इथं आलो आहे पोलोलिम बीचवर. पण त्याच्याच बाजूला एक मस्त फोटोसाठी स्पॉट आहे, तुम्हाला भेटून येते. तिथे मस्त असे दगड वगैरे आहे, तिथे उभा राहून फोटो वगैरे काढू शकतो. आणि इकडं कॉटेजेस वगैरे पण आहे. सो व्ह्यू खूपच सुंदर आहे. आणि इकडं वरती जर बघितलं तुम्ही, इकडे हे नारळ जात, तिथं पण आपण जाऊ शकतो. तिथं पण तुम्हाला दिसत असं लोक गेलेले आहेत तिथे फोटोजसाठी. स्पॉट मस्त आहे, फोटो वगैरे चांगले येतात. चला आता सनसेट एन्जॉय करूया इथं निवांत. अजून आम्ही जेवण पण नाही केलेलं, सो आता एकदा लंच करू आणि मग परत जाऊ बीचवर. आता आमचं प्लॅन आहे पोलोलिम नंतर आता इथं पलीकडंच इकडं पॅटनम बीच आहे. तिथं आम्ही कॉटेजेस आमचे रूम्स जे आहे त्या तिथून जवळ आहे. आता तिथं जाऊ, चेंज करू आणि डायरेक्ट पाण्यात जायचं आहे. तर आम्ही ठरवलं होतं की बीचवरून सरळ आमच्या पार्किंगकडं न जाता आकांक्षाच्या म्हणण्यानुसार आम्ही सरळ गेलो तिकडनं. आणि आम्ही कोणत्या गल्लीमध्ये घुसलो, काय घुसलो, काहीच माहीत नाही आम्हाला. आता आम्ही चाललो आहे गुगल मॅपच्या भरोश्यावर आमची पार्किंग शोधत. सो तर तुम्ही येणार असाल तर पुढं पण ज्यादा छानपणा करू, सरळ जशी गाडीत जशी पार्किंग करून तुम्ही तिकडे गेले तसंच या. नाही तर मॅप पाहून तरी या, ॲटलिस्ट पुढून तुम्हाला जवळ पडेल. ऑलमोस्ट 2 ते 3 किलोमीटर वॉक करून झालं आहे. आणि कोणता रोड कुठे जातो, नुसते टर्न आहे भरपूर इथं. त्यामुळे आता चाललो आहे बरोबर मॅपला. सो या आता आपण रेडी झालो आहे बीचवरती जायला. सो चला बीचवर जाऊया पाण्यात आणि पाण्यातच पडून राहूया जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत. तर आता आम्ही जेवण करायला निघालो आहे. सो इथे काहीतरी फंक्शन पण आहे, त्याचं काहीतरी पार्टी वगैरे. प्रोट्रेनम आहे, आय डोंट नो व्हॉट इट मीन, बट गुगल सर्च करू आपण. आय थिंक एंगेजमेंट आहे आय गेस, बट बघूयात. शांतता पण आहे खूप सारी, पण इकडं हॉटेल्स वगैरे पण आहे. आपण बघितले. अरे इकडं बीच आहे ना, सो इथं तुम्ही डिनर वगैरे करू शकता. इकडं सरळ गेलं तर बीच आहे, इकडं पण एक रोड जातो. तर आपल्याला डिनर करायचं आहे. मग आपण आता इकडं समोर पॅटनम बीचवरती चाललो आहे. सो बघूयात काय भेटतं डिनरला. इथे शॉपिंग करण्यासाठी भरपूर काही आहेत मटेरियल्स. इयरिंग्स वगैरे पण दिसत आहे मला. इयरिंग्स काय माहिती. इकडं पण एक आहेत शॉप्स, वेगवेगळे शॉप्स आहे. आणि हे पण तुम्ही घेऊ शकता. इकडे समोरच पॅटनम बीच आहे, पण आता अंधारामुळे ते दिसत नाही. टॅटू वगैरे. रोड तर खूपच बंपी. शक्यतो जर चांगलं ड्रायव्हर असेल तुम्ही तरच गाडी आणा. नाही तर इथं असे सध्याला आम्हाला 100 रुपये पर पर्सन तिथून ऑलमोस्ट 1.5 किलोमीटरमध्ये असेल. 100 रुपये पर पर्सनने भेटते शेअरिंग गाडी. ती आपल्याला पार्किंगपर्यंत सोडते. रोडची कंडिशन्स थोडंसं चांगलं ड्रायव्हर लागेल जर डायरेक्ट तुम्हाला यायचं असेल तर. बम्पी रोड्स